पुण्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टानं स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीनं हे निर्देश दिलेत। हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत। निवडणूक कामांसाठी पुणे पालिकेचे 5,500 कर्मचारी देण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार कर्मचारी दिले जाणार आहेत। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळलंय। बोगदेव घाट प्रकरणातील पीडितेला 5 लाखांची मदत करण्यात आली। विधी सेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत करण्यात आली। विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला। यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे वेचणीवर आलेल्या कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। 6 दिवसात 70 विमानांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली। विस्तारा एअर इंडियासह इंडिगोच्या विमानांना धमकी देण्यात आल्या। बहुतांश धमक्या या केवळ अफवा निघाल्या आहेत। पुण्याच्या पुरंदर हवेलीमध्ये भाजपचा मेळावा पार पडलाय। पुरंदर हवेली विधानसभेसाठी भाजप आग्रही आहे। विजय शिवतारे पुरंदर हवेलीतून लढण्यास इच्छुक आहेत। भाजप नेत्या शायना इंसिंगकडून वरळीत भेटीगाठी सुरू आहेत। भाजपकडून शायना इंसिंगना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इंसिंगकडून भेटीगाठी सुरू आहेत। पैठण तालुक्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे काढणीला आलेला कापूस, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जालन्यातील मंठा तालुक्यात काँग्रेसला धक्का बसलाय। मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक ग्रामपंचायतचे काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का दिलाय। अकोल्यात पर्यावरण प्रेमींतर्फे इको साहित्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। वाशिमच्या कारंजा शहरातील बंद घराला आग लागल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात हल्लेखोरांना मदतीसाठी आरोपींना 5 लाख रुपये मिळाल्याची माहिती समोर आली। अटक आरोपींच्या पोलीस चौकशीतून ही माहिती समोर आली। विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं वाढणार आहे। 9वी आणि 10वी अभ्यासक्रमात 3 विषयांची भर झाली आहे। नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश असणार आहे। निर्णयाबद्दल शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर ब्लूप्रिंट देण्यात आली। घाटकोपर फलक दुर्घटनेप्रकरणी भावेश मुंडेला सत्र न्यायालयानं शनिवारी जामीन मंजूर केलाय। अटक बेकायदा ठरवून तातडीनं जामिनावर सुटका करावी अशी मागणी करण्यात आली होती। राजेंद्र शिंगणेंची पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी झाली आहे। शिंगणेंनी हाती तुतारी घेतली, पण मतदारसंघात अडचणी वाढल्यात। कट्टर समर्थक आणि पुतणीनं त्यांच्या विरोधात दंड थोपटले। जे गोळीबार प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी त्रिभुवन सिंहला गुन्हे शाखेनं अटक केली असून चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागणार आहेत। शेकापच्या सांगोल्याच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। रायगड पाठोपाठ सांगोला विधानसभेवर ठाकरेंनी दावा सांगितलाय। उद्धव ठाकरेंना शेकापची साथ नकोशी झाली आहे। विधान परिषदेपाठोपाठ विधानसभेतही शेकापची कोंडी झाली आहे। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन मिळणार असून पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची मुंबईत रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती। विदर्भासह मुंबईतील काही जागांवरील अजूनही तिढा कायम आहे। तर महाविकास आघाडीची 100 उमेदवारांची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे। रश्मी बर्वे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये फडणवीस विरुद्ध रश्मी बर्वे अशी लढत होण्याची शक्यता आहे। आरोग्य विम्यावरील जीएसटी सवलतीचा मार्ग मोकळा झालाय। मंत्रिगट समितीच्या बैठकीत जीएसटी सवलतीचा प्रस्ताव मांडलाय। नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून खोकड तलाव ओव्हरफ्लो झालाय। महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत आज पुन्हा चर्चा होणार आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरही काही जागांचा तिढा कायम असल्यानं मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवारांची मुंबईत बैठक होणार आहे।
विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेशाची शक्यता आहे. जालन्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. पावसामुळे शेती पिकांना नुकसान होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. वर्ध्यात विजेच्या कडकडाटासह मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय, तर सोयाबीन पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसामुळे मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे. यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशकांचा दर्जा चांगला नोंदवला गेलाय. शनिवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 45 इतका होता. नागपुरात गडकरींच्या निवासस्थानी रात्री 2 तास फडणवीस गडकरी बावनकुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भातील जागा वाटपासह उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. राहता तालुक्यातील 5.48 हेक्टर जमीन साई संस्थानला मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. वित्त विभागाचा विरोध डावलून जमीन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित ठाकरे माहीममधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमात आणखी 3 विषयांची भर झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्यासह शाळेचा वेळही वाढण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वेळेतच ईडी चौकशी पूर्ण करणारे हायकोर्टानं फटकारल्यानंतर ईडीचं परिपत्रक जारी करण्यात आलंय. नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार सुभाष साबणेंनी भाजपला रामराम ठोकलाय. सुभाष साबणे आता तुतारी घेणार की पुन्हा घर वापसी करून हातात मशाल घेणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भाजपकडून झारखंड विधानसभेसाठी 66 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर बाबूलाल मरांडी धनवारमधून रिंगणात उतरणार आहे. जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही अशी जोरदार टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली. ओबीसींच्या प्रश्नांवर न बोलणाऱ्या नेत्यांना घरी बसवू असा इशाराही हाकेंनी यावेळी दिला. वंचित बहुजन आघाडीची 4थी यादी जाहीर करण्यात आली. 3ऱ्या यादीत 16 जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली असून आतापर्यंत राज्यभरात 67 उमेदवारांची यादी वंचितकडून जाहीर करण्यात आली. हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाचा इशारा दिलाय. आमदार संतोष बांगर यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची वंचितनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा नगरपंचायतच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा अॅडव्होकेट मिनल साठेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. मिनल साठे सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपच्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या विजया रहाटकर या पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.